पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर जळगावमध्ये 11 लाख लखपती दीदींना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित केले जाणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी। धुळे आणि नंदुरबारमधून कार्यकर्त्यांना घेऊन 400 बस जळगावकडे जाणार। कार्यक्रमस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त। नेपाळमधील बस दुर्घटनेत जळगावमधील 25 जणांचा मृत्यू। मृतांवर भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, तळवेल आणि सुश्री गावात एकाच वेळी अंत्यसंस्कार। नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराला प्रत्येकी 2 लाखांची मदत। 44 प्रवाशांपैकी 16 जणांवर नेपाळमध्ये उपचार। एका बेपत्ता मुलीचा शोध सुरू। मंत्री रक्षा खडसे यांची माहिती। नेपाळ बस दुर्घटनेत झालेल्या 25 मृतांच्या कुटुंबियांची मंत्री गिरीश महाजनांनी घेतली भेट। मंत्री अनिल पाटलांचीही सांत्वनपर भेट। नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेत वरणगावातील 25 जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा। ग्रामस्थांनी आपले व्यवसाय बंद ठेवून कडकडीत बंद पाळला। पश्चिम रेल्वेवर 31 ऑगस्ट पासून 35 दिवसांचा मेगा ब्लॉक। गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक। 760 लोकल फेऱ्या रद्द। गणेशोत्सवात 10 दिवस मात्र ब्लॉक रद्द असेल। आज मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर मेगा ब्लॉक। त्यामुळे सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरच्या सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील। आज हार्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। पनवेलहून सीएसएमटी आणि सीएसएमटीहून पनवेल बेलापूरकडे जाणारी सेवा बंद। आज पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक। या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरची गाड्या या धीम्या मार्गावर जलद मार्गावर चालवण्यात येतील। एसटी महामंडळानं गणेशोत्सवासाठी कोकणात सोडलेल्या 4300 अतिरिक्त गाड्यांपैकी 75% बसेस फुल। बसेस मुंबई, ठाणे, पालघर विभागातून 2 सप्टेंबरपासून सोडण्यात येणार। गणेशोत्सवादरम्यान यंदाही रात्रभर बस सुविधा सुरू ठेवण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय। 9 मार्गांवर 7 ते 16 सप्टेंबर दरम्यान 24 अतिरिक्त बस गाड्या चालवण्याचा निर्णय। हिंगोलीत गणेश मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात। बाप्पाच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग। यावर्षी कच्च्या मालाच्या किमतीत वाढ। मुंबई महापालिका गोविंदांना क्रेन, दोरी आणि हुक पुरवणार। गोविंदांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे मंत्री दीपक केसरकरांचे महापालिकेला आदेश। घाटकोपरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेकडून चोर दहीहंडीचं आयोजन। अभिनेत्री तमन्ना भाटियासह अभिनेता स्वप्नील जोशीनं लावली होती हजेरी। मुंबईच्या दिंडोशीमध्ये भर पावसात गोविंदांचा सराव। अभिनेते प्रसाद ओक आणि प्रवीण तरडेंची उपस्थिती। शिंदे गटाचे वैभव घराडकर यांच्याकडून सराव शिबिराचं आयोजन। राज्यभरात आज मुसळधार पावसाचा इशारा। कोकणासह पुणे, साताऱ्यात रेड अलर्ट। ठाणे, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, तर मुंबई आणि विदर्भात येलो अलर्ट। मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याचं हवामान विभागाकडून आवाहन। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 35,310 क्युसेकनं विसर्ग। नागरिकांना खबरदारी घेऊन मुठा कालवा उपविभागाची माहिती। पवना धरणाचा पाणीसाठा 99%वर। धरणातून 5,720 क्युसेकनं विसर्ग। धरण क्षेत्रात एकूण 2,631 मिलीमीटर पावसाची नोंद। पुरंदरच्या वीर धरणातून नीरा नदीपात्रात 53,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नीरेच्या खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरणात मोठी आवक। पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। धामणी धरणातून 5,900 क्युसेकनं विसर्ग। सूर्या नदीच्या पाणी पातळीत वाढ। मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून 31,600 क्युसेकनं विसर्ग। भीमा आणि नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अकोल्यातील मळसूरमध्ये विश्वामित्र लघु प्रकल्प ओव्हरफ्लो। सांडव्यावरून नदीपात्रात पाण्याची आवक वाढल्यानं काठावरील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा।
नाशिकात सुरू असलेल्या दमदार पावसानं गिरणा धरणातील पाणी साठ्यात वाढ, धरणात सध्या 50% पाणी साठा. नाशिकच्या गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, गंगापूर धरणातून 7000 क्युसेकनं विसर्ग, गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस, पावसामुळे गांधारी नदीला पूर. भंडाऱ्याच्या मोहोरी तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाणी शिरलं. गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता. जागा वाटपासंदर्भात मवियाची मुंबईत बैठक, ठाकरे गट 20 ते 22, काँग्रेस 13 ते 15 जागांवर आग्रही, तर शरद पवार पक्षाचा 5 ते 7 जागांवर दावा, काही जागांचा पेच अद्याप कायम. मवियाच्या बैठकीत मुंबईतील जागा संदर्भात प्रामुख्यानं चर्चा, मुंबईतल्या जागा मेरिटनुसार लढण्यावर मवियात एकमत. 26 तारखेला मवियाची पुन्हा मुंबईत ट्रायडंट हॉटेलला बैठक. मुंबईतील जागा वाटपात मवियात ठाकरे गटच मोठा भाऊ, ठाकरे गटाला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी सकारात्मक, मवियाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची माहिती. राष्ट्रवादीची मुंबईत 7 जागा लढण्याची तयारी, महायुतीमध्ये राष्ट्रवादी लवकरच मुंबईतील जागांचा प्रस्ताव ठेवणार. भायखळ्यात समीर भुजबळ, अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक, मानखुर्दमध्ये शिवाजीनगरमध्ये नवाब मलिक, वांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दीकी आणि चेंबूरमधून सिद्धार्थ कांबळे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. आदित्य ठाकरेच काय, शिंदे फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्पष्टीकरण. जातीपातीचं विष शरद पवारांनीच कालवलं, राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका, संतांची आडनावं राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागल्याचीही राज ठाकरेंची टीका. वाशिममध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचं जंगी स्वागत, राज्याचे भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा कार्यकर्त्यांकडून घोषणा. आदित्य ठाकरे आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, शिवसेना शिंदे गटाच्या 4 आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा, कन्नडमध्ये शिवसंकल्प मेळावा घेणार. नवी मुंबई काँग्रेसकडून वाशी ते बेलापूर कार आणि बाईक रॅलीचं आयोजन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम आणि प्रणिती शिंदे राहणार उपस्थित. यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी काही महिलांचा गोंधळ, ठाणेदाराच्या बदलीसाठी पारधी समाजाच्या महिलांकडून घोषणाबाजी. भंडारा जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, केकवर भावी आमदाराचा उल्लेख लिहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या 2 पत्नींच्या एसआयटीकडून चौकशी, 3ऱ्या पत्नीची लवकरच होणार चौकशी. बदलापूर प्रकरणी पीडित कुटुंबाच्या बाबतीत अफवा पसरवणाऱ्या 5 जणांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक केले, आरोपींचा शोधही सुरू केला. शहापूरमधील सर्व शाळा, आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मनसेची मागणी, उपाययोजना न केल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा. बदलापूर घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती, शाळेच्या उपहारगृहात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून 7 वर्षाच्या चिमुकलीवर 4 ते 5 वेळा अत्याचार, मुलाला अटक. चंद्रपूरच्या नागभीडमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 आरोपींना अटक, तर अल्पवयीन आरोपी बाल न्याय मंडळाकडे सादर, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर आश्रम चालकातच बलात्कार, छत्रपती संभाजीनगरमधली घटना, आश्रम चालक दादासाहेब अकोलकरला अटक. सांगलीच्या संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, रेकॉर्डवरील संशयित आरोपी संजय मानेकडून 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, 2 तासात आरोपी संजय मानेला बेड्या. वाशिममध्ये 14 वर्षाच्या बालिकेवर सामूहिक अत्याचार, पोलिसांकडून 3घांना अटक, गणेश फुफाटे, सूर्यवान फुफाटे, पंढरी फुफाटे यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. वसईत सावत्र आईकडून 2 लहानग्यांवर घरात अत्याचार, घरातील भांडी घासणं, फरशी पुसणं, झाडू मारणं यासाठी अत्याचार केल्याची माहिती, वडिलांकडून सावत्र आई विरोधात गुन्हा दाखल.
चंद्रपूरच्या जिवती तालुक्यात मुलाकडून वडिलांची हत्या, पैशावरून वाद झाल्यानं हत्या केल्याची माहिती, आरोपी मुलाला अटक, नगराळातली घटना. कुरखेडा तालुक्यात मुख्यालय जिल्हा परिषद शाळा परिसरात सापडला युवतीचा मृतदेह. तरुणीचं नाव ज्योती म्हणजेच चांदनी मेश्राम. पोलीस घटनास्थळी दाखल, चौकशी सुरू. नाशिकच्या इगतपुरीमध्ये 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह जंगलात सापडला. घोटी परिसरातली घटना, घातपाताची शक्यता, 4 संशयितांना अटक. अमरावतीतील दर्यापूर शहरात 27 वर्षीय युवकाची आत्महत्या. प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मृत युवकाच्या नातेवाईकांचा आरोप. नालासोपाऱ्यात जुन्या भांडणाच्या रागातून 2 गटात हाणामारी, एकाचा मृत्यू, 3 गंभीर जखमी. पोलिसांकडून गुन्हा दाखल. पुण्याजवळ पौडजवळ हेलिकॉप्टरची दुर्घटना. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 4 जण जखमी, 1 गंभीर. पुण्याहून हैदराबादला जाताना खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती. मुंबईच्या बीकेसीतील हाफ मॅरेथॉनला सचिन तेंडुलकर यांनी दाखवला हिरवा झेंडा. जवळपास 6,000 महिलांसह 20,000 स्पर्धकांचा स्पर्धेत सहभाग. एबीपी माझाचा इम्पॅक्ट अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळ्याप्रकरणी एसटी महामंडळाकडून चौकशी सुरू. सरकारनं दिले होते चौकशीचे आदेश. 3 दिवसात अहवाल सादर करणार. 2 बडे अधिकारी, नियंत्रकाच्याही बदल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.